नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान जर तुम्हाला हवं असेल तर हे पुढील 6 उपाय नक्कीच करा. ह्या उपायाने तुमच्यावर ईश्वराची विशेष कृपा होईल हे मात्र निश्चितच. घरात सुख आणि शांती कशी वाढवावी, आता यासाठी माहीत आहे का, काही साधे उपाय दिलेले आहेत. जसे की आभार व्यक्त करा, श्रींचा मंत्र जप करा, गरिबांना अन्न द्या, वृद्धांच्या आशीर्वादाची महती लक्षात ठेवा आणि घरात चांगला वास, सुगंधित वास ठेवून घराच्या वातावरणाला नेहमीच सकारात्मक बनवा. नकारात्मकता तुमच्या घरातून हटवा. त्यासाठी नकारात्मकतेसाठी सुद्धा विविध उपाय आहेत, ते सुद्धा तुम्ही करू शकता. प्रत्येकाला आपल्या घरात सुख आणि शांती हवी असते. कुठल्याही प्रकारची अडचणी तुमच्या घरात नको असतात तुम्हाला. पण आजच्या काळात फार कमी घरं असे असतील की जिथे अडचण नसेल, जिथे काहीच प्रॉब्लेम नसेल. जर तुमच्या घरात रोज काही ना काही, कोणत्या ना कोणत्या कारणांवरून भांडणं होत असतील, घरात अशांततेचं वातावरण तुमच्या असेल, तर घरातील लोकसुद्धा जर आनंदी नसतील, तर आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वपूर्ण, साधे आणि सोपे उपाय सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या जीवनात आनंद आणू शकता. यासाठी हे समोरील उपाय तुम्ही ऐकून नक्कीच आचरणात आणाल. उपाय नंबर 1, देवाचे आभार माना. सकाळी उठून देवाच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून पूजा करण्याची गरज नाही. मनातल्या मनात परमेश्वराचं ध्यान करा. त्याने तुम्हाला दिलेल्या गोष्टीसाठी त्यांचे आभार माना आणि तुमचा दिवस आनंदात जावो ह्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करा. हे नियमितपणे रोज करा आणि मग बघा, जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी, तुमच्या आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आभार मानण्यास सक्षम व्हाल, तेव्हापासूनच तुम्हाला आजूबाजूला सकारात्मकता जाणवेल. छोट्या गोष्टींमध्ये आपला आनंद शोधण्याचा नेहमीच प्रयत्न करायचा. आता पुढील उपाय नंबर 2, हा समोरील मंत्र जप करा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू ब्रह्माये प्रभाते कर दर्शनम. शास्त्रामध्ये कोणतंही काम करण्यापूर्वी हा जो मंत्र आहे, हा मंत्र जपावा असं म्हटलं जातं. म्हणजे झोपेतून उठल्याबरोबर हा मंत्र जपा आणि दिवसभराच्या चिंतापासून मुक्त व्हा. मात्र हा मंत्र जपताना तळहाताशिवाय दुसरे कुठेही पाहू नका. म्हणजे तळहात नजरेच्या, डोळ्याच्या समोर ठेवून हा मंत्र म्हणायचा. सकाळी उठल्याबरोबर एकदा हा मंत्र जपणे म्हणजेच स्वतःसाठी आनंदाची परमेश्वराकडे प्रार्थना करणे. आता उपाय नंबर 3, गरजूंना अन्नदान करा. जे खरोखर गरजू व्यक्ती आहेत त्यांना तुमच्या सोयीप्रमाणे. प्रत्येकजण घरात जेवण हे बनवतोच. रोज बनवलेल्या अन्नातून थोडं अन्न अशा व्यक्तीसाठी काढत जा, ज्याला तुम्ही रोज उपाशी बघता आणि ज्याला तुम्हाला मदत करायची आहे, पण तुम्ही करू शकत नाही. तुम्ही त्याला रोज देऊन मदत करू शकता. असं केल्याने तुमच्या मनाला जो आनंद मिळेल तो इतर कोणत्याही आनंदापेक्षा मोठाच असेल. तुमच्या मनाला जे समाधान मिळेल ते समाधानसुद्धा खूप मन प्रसन्न करण्यासारखं असेल. आता 3रा उपाय, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद. जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत राहत असाल तर सकाळी उठल्यावर त्यांचा आशीर्वाद घ्या. वडीलधाऱ्याच्या आशीर्वादाने घरात सुख समृद्धी राहते.
तुम्ही मोठ्या संकटांपासून सुरक्षित राहता. हिंदू धर्मात वडीलधाऱ्यांना देवाचा दर्जा देण्यात आला आहे. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांची खऱ्या मनापासून सेवा केली तर तुम्हाला देवाची पूजा करण्याचीही गरज नाही. तुम्हाला जीवनातील सर्वात मोठा आशीर्वाद हा त्यांच्याकडूनच मिळेल, वडीलधाऱ्यांकडून. आता उपाय नंबर 4, घरात सुगंधित वातावरण ठेवा. तुमच्या घरात सुगंधाचा प्रवाह हा नेहमीच ठेवा. तुम्ही परफ्यूम वगैरे वापरू शकता. लिक्विड फिलरही बाजारात उपलब्ध आहेत. रूम फ्रेशनर वगैरेने घराची हवा तुम्ही ही नेहमी ताजी ठेवू शकता. सुगंधित हवेमुळे तुमच्या मेंदूतील आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. जेव्हा तुम्ही घरी येता बाहेरवरून, ऑफिसवरून, कामावरून, तेव्हा तुम्हाला ताजेतवाने वाटते. आता उपाय नंबर 5, दिवा लावा. तुम्ही घरातल्या देवळात, मंदिरात, देवाजवळ दिवा जरूर लावा. याला देवघर जागृत ठेवणे असं म्हणतात. तुम्ही देवाला वेळ द्या किंवा नाही, पण जर तुम्ही त्याला तुमच्या घरात स्थान दिले असेल तर त्याच्यासमोर दिवा हा नक्कीच लावा. दिवसातून एकदा नाही तर किमान सकाळी आणि संध्याकाळी. देवाला तुमच्या अडचणी सांगताच तुम्हाला दिलासा जाणवतो. अतिशय साधे, सरळ आणि सोपे, जे तुम्हाला नियमितपणे करता येतील असे हे उपाय होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.